नमस्कार, मी विलास बडे। संध्याकाळचे 7 वाजलेत। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते। पुरेसे फंड्स नसल्याने जेट एअरवेजने आपल्या उड्डाण आज रात्रीपासून रद्द करण्याची शक्यता वर्तवली आहे आणि जेट पुन्हा आता जमिनीवर येणार हे जवळपास आता निश्चित झाल्याचं कळतंय। जेट एअरवेजने आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी 400 कोटींच्या निधीची मागणी केली होती, पण ही मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये आणि स्वाभाविकपणे बोटावर मोजण्या इतके जे फ्लाइट सध्या सुरू होत्या त्या फ्लाइट सुद्धा आता आज रात्रीपासून बंद होणार असं कळतंय। स्वाभाविकपणे जेटमध्ये काम करणाऱ्या हजारो पायलट्स, कामगार या सगळ्यांच्या पुढचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे। आज रात्रीपासून जेटमध्ये पुन्हा एकदा एक मोठं संकट निर्माण झालंय। अमेय चुंबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमेय, नेमकं असं काय झालं? जी आशा दिसत होती पैसे मिळतील ती आशा संपली म्हणून आता जेट जमिनीवर येत आहे? हो विलास, असं होतं म्हणालास की गेल्या अनेक दिवसापासून जेटची केवळ 5 विमानं हवेत होती, ती उड्डाण करत होती। पण आता असं झालं की काल जेटनी त्यांचे जे कर्जपुरवठादार आहेत, ज्या बँका आहेत, त्यांच्याकडे 400 कोटींची आपत्कालीन निधीची मागणी केली होती, पण तीही बँकांनी पूर्ण करायला साफ नकार दिला। कारण बँकांचा असा अप्रोच आहे की आज 400 कोटी मागतायत पण उद्या किती मागतील, सो त्याच्यामुळे बँकांनीही त्यांना पैसे दिला नाही। आणि दुसरी म्हणजे जेटवर सध्या 8,000 कोटींचं कर्ज आहे, त्याच्यामुळे जी लिक्विडिटी आहे किंवा जी कॅश आहे ती जेटकडे अजिबात नाही आहे। आणि दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर एव्हिएशन बिझनेसमध्ये तुम्हाला रोजच्या रोज अनेकांना पैसे द्यावे लागतात, जसं की तुमच्या ऑइल कंपन्या असतात किंवा एअरपोर्टवर विमान उतरवणे किंवा ते पार्क करणे याचे पैसे असतात किंवा विमानात जे जेवण द्यावं लागतं त्याचे पैसे तुम्हाला हॉटेल्सला द्यावे लागतात। ह्या कशासाठीच आता जेटकडे पैसा उरलेला नाहीये। ह्याच्यातली महत्वाची बाब अजून एक अशी आहे की जेटचे जे इंटरनॅशनल ऑपरेशन्स आहेत, आंतरराष्ट्रीय उड्डाणं आहेत, ती या आधीच त्यांनी बंद केली होती। ही केवळ 5 विमानांवर त्यांची देशांतर्गत सेवा सुरू होती आणि तीही त्यांनी त्यांचा जो फ्लाइंग लायसन्स आहे जेट एअरवेजचा तो स्थगित होऊ नये म्हणून त्यांनी ती 5 विमानं कशी सुरू ठेवली होती। पण आता तेवढीही विमानं उडवण्याचे पैसे जेटकडे शिल्लक राहिलेले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। पण ह्याच्यामध्ये आपण जर का पाहिलं तर आपल्यासाठी, प्रवाशांसाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की एक मोठी एअरलाईन आता बंद झाल्याने जे बाकीच्या एअरलाईन्स आहेत त्या आपली विमानाची भाडं वाढवणार तर नाहीत ना, कारण त्यांना डीजीसी यांनी आदेश दिले होते की तुम्ही तुमची भाडी वाढवू नका, ऑलरेडी वाढवलेली भाडी नक्कीच। आम्ही मी तुम्हाला थांबवतोय। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, दिल्लीत काय हालचाली सुरू आहेत? आता अखेर जमिनीवर येणार, जेट बंद पडणार अशा बातम्या समोर येत असताना दिल्लीत काय घडतं? बरोबर आज रात्री 10:30 वाजता दिल्ली ते अमृतसर या शेवटचं विमान असून जेटचं, त्यानंतर त्यांचे विमान उडणार नाही। सगळे जेटचे विमान जे आहे ते जमिनीवर असणार आहे। महत्वाचं म्हणजे या संदर्भात ज्या पद्धतीनं अमेयनी सांगितलं, आपल्याला 400 कोटी रुपयाची मागणी केली होती बँकांकडे, पण बँकांनी ती काही पुरवठा केला नाही। त्यामुळे ज्या पद्धतीनं आर्थिक अडचणीत सापडलेली जेट विमा पूर्ण कंपनी आहे त्या संदर्भात कुठलीही आर्थिक उलाढाल होत नसल्यामुळे ती सर्व विमानं जमिनीवर। महत्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात 6 विमान आता उडत होते, पण आता ज्या पद्धतीनं डीजीसीने स्पष्ट केलं आहे की या ज्यांच्याही तिकीट बुकिंग झालेले आहे त्यांनाही परतावे देण्याचे आदेश डीजीसीने दिले, कारण की साधारणतः 2 ते 3 महिन्याची तिकीट बुक असतात। त्यामुळे आता प्रवाशांना नाहक त्रासाला समोर जाऊ नये म्हणून या प्रकारचे आदेश दिले। सोबतच डीजीसीने हे स्पष्ट केलं आहे की जर एक कंपनी बंद झालेली आहे तर दुसऱ्या कंपनींनी विमानाचे भाडे वाढवू नये आणि होऊ शकत असेल तर याच कंपनीचे जे तिकीट असते त्यांनाही त्यामध्ये कसं इंटरव्ह्यू करता येईल याचाही प्रयत्न करावा असंही स्पष्ट केलं आहे। आणि सोबतच या संदर्भात सुरेश प्रभूंनी देखील या संदर्भात अनेक महत्वाच्या बैठकी आज दिल्लीत घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भात लवकरच औपचारिकपणे सुरेश प्रभू कुठला तरी निर्णय जाहीर करतील अशी माहिती पुढे येत आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अमेय सुद्धा आपल्या सोबत होते, धन्यवाद अमेय। यानंतरची बातमी राजकीय गोटातून आहे। सब मोदी चोर कैसे या राहुल गांधींच्या विधानाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकलूजच्या सभेत जातीशी जोडलेला आहे। त्यामुळे निवडणुकीचं रण तापलेलं असताना पुन्हा एकदा जातीच्या मुद्द्यानं उचल खाल्लेली आहे। अकलूजच्या सभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट शब्दात काँग्रेसच्या नेत्यांना, विशेषतः राहुल गांधींना सांगितलेलं आहे की मला कितीही शिव्या द्या पण माझ्या जातीवर शिव्या देऊ नका, माझ्या जातीला शिव्या देऊ नका असं म्हणत मी केवळ मागासवर्गीय जातीतून आलेलो आहे, त्यामुळे माझ्या जातीला शिव्या दिल्या जात आहेत, मला शिव्या दिल्या जात आहेत
असं वक्तव्य सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। नेमकं काय राजकारण घडतंय जाणून घेऊयात या खास रिपोर्टमध्ये। विकास, बेरोजगारी, नोटबंदी, राफेल, पुलवामा हल्ला, बालाकोटमधील एअर स्ट्राईक या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या प्रचाराची गाडी निवडणुकीचा एक टप्पा पार पडल्यानंतर जातीवर घसरली आहे। सब मोदी चोर है या राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना मोदींनी आपल्याला जातीवरून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलाय। पिछड़ा होने की वजह से हम पिछड़ों को अनेक बार ऐसी परेशानियां झेलनी पड़ी है। अनेक बार कांग्रेस और उसके साथियों ने मेरी हैसियत बताने वाली, मेरी जाति बताने वाली गालियां देने में कोई कमी नहीं रखी है। आपल्यावरच्या टीकेचं हत्यार बनवण्यात वाकबगार असणाऱ्या मोदींनी राहुल गांधींच्या विधानाला धूर्तपणे प्रत्युत्तर दिलंय। राहुल गांधींनी केवळ आपल्यालाच नाही तर संपूर्ण समाजाला शिव्या दिल्याचा घणाघात त्यांनी अकलूजच्या सभेत केला। अरे मुझे गाली दो, मैं कई वर्षों से बर्दाश्त करता आया हूं, कर लूंगा, लेकिन चाहे चौकीदार हो, समाज का पिछड़ा वर्ग हो, दलित हो, पीड़ित हो, शोषित हो, आदिवासी हो, अगर किसी को भी आपने अपमानित करने के लिए चोर कहने की हिम्मत की तो मोदी बर्दाश्त नहीं करेगा, ये देश बर्बाद नहीं करेगा। मोदींकडे बोलायला मुद्दे संपल्यानं ते आता जातीवर येत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। कुणी कधी मोदींना आपण कधी जातीचं काढलं? मोदींना कुणी त्या ठिकाणी टार्गेट केलं? निव्वळ आता भावनिक बनवताय। राष्ट्रवादाचा मुद्दा काहीसा थंडावल्यानंतर भाजपनं मैं भी चौकीदार मोहीम जोरात सुरू केली। आता त्याचाच पुढचा अध्याय म्हणजेच जात। 2014 मध्ये मोदींनी चायवाला या टीकेला काँग्रेसवरच उलटवून घायाळ केलं। आता जातीचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपला किती हात देतो ते पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भोपाळ लोकसभा मतदारसंघात देशातली सगळ्यात मोठी बिग फाईट होण्याची शक्यता आहे। भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे। मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। काँग्रेसनं भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे भोपाळमध्ये दिग्विजय सिंग विरुद्ध कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांच्यात थेट सामना रंगणार आहे। मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा आरोपी होत्या। या प्रकरणात राष्ट्रीय तपास न्यायालयानं त्यांची सर्व आरोपातून मुक्तता केली। भोपाळच्या जागेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। भोपाळ मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो। मुझे क्लीन चिट है। जो भी षड्यंत्र किए गए हैं वो षड्यंत्र अपनी जगह फेल हो गए हैं। अब तो जो कुछ भी चलाना है वो चलता रहेगा। सन्यासी, मैं एक सन्यासी थी, मुझे किस प्रकार से इन्होंने दुराचार पूर्वक हमें प्रताड़ित किया है वो मैं पूर्ण उनके सामने समाज के सामने लाऊंगी, उनकी हकीकत लाऊंगी और भगवा को सम्मान दिलाऊंगी और देश को सुरक्षित करूंगी। यानंतर शिर्डीमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी येते। भाऊसाहेब वागचौरे जे बंडखोर नेते आहेत भाजपचे, त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। भाऊसाहेब वागचौरेंना भाजपनं निलंबित केलंय। भारतीय जनता पार्टीने ही कारवाई केली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वागचौरे यांनी बंडखोरी केली। शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात वागचौरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळे तिथली जी लढत आहे सगळी ती लढत अत्यंत चुरशीची होती आहे आणि कुठेतरी एकूणच जो युतीचा धर्म आहे तो पाळला जात नाही अशा प्रकारची नाराजी शिवसेनेच्या गुटातून होती आणि भाजपनं वागचौरेंना उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण वागचौरे त्याला बदले नाही। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला। त्याच्यामुळे अखेर भाजपनं त्यांना पक्षातून निलंबित केले, हकालपट्टी केली।
प्रियंका गांधींवर टीका करताना भाजप नेत्या उमा भारतींची जीभ घसरली आहे। उमा भारतींनी प्रियंकांचा उल्लेख चोराची पत्नी असा केलाय। प्रियंका यांच्या प्रचारामुळे निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, जसं चोराच्या पत्नीकडे पाहता त्याच दृष्टीनं देश त्यांच्याकडे पाहतो असं त्या म्हणाल्या। छत्तीसगडच्या दुर्गममध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय। कुछ नहीं, क्यों डालेंगी? जिसका पति चोरी के आरोप में हो वो उसको तो लोग किस नजर से, चोर की पत्नी को किस नजर से देखा जाता है? हिंदुस्तान उसी नजर से देखेगा उनको। जिसका पति चोरी के आरोप में हो वो उसको तो लोग किस नजर से, चोर की पत्नी को किस नजर से देखा जाता है? हिंदुस्तान उसी नजर से देखेगा उनको। जिसका पति चोरी के आरोप में हो वो उसको तो लोग किस नजर से, चोर की पत्नी को किस नजर से देखा जाता है? हिंदुस्तान उसी नजर से देखेगा उनको। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज त्यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये होते। तिथं त्यांनी तिरुनेली मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। प्राचीन तिरुनेली मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित आहे। कर्नाटक राज्याची सीमा इथून जवळ आहे। वायनाड आणि कण्णूर शहरांपासून हे मंदिर काही किलोमीटर अंतरावर आहे। राहुल गांधी यंदा पहिल्यांदाच दक्षिण भारतातून लढत आहेत। 23 एप्रिल रोजी इथं मतदान होणार आहे। यानंतरची बातमी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची। देशभरात उद्या 95 ठिकाणी मतदान पार पडणार आहे। यात 13 राज्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघात सुद्धा मतदान पार पडेल। मतदान केंद्रांवर मतदानाची सगळी जय्यत तयारी सुरू आहे। मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। तसंच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएम नेणाऱ्या सर्व वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे। या वाहनांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश सर्व राज्य प्रमुख निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेत। याआधी अनेकदा ईव्हीएम असलेल्या गाड्यांचे मार्ग विनाकारण बदलले। वाटेत हॉटेलमध्ये टाइमपास करणं, पूर्वनियोजित हॉटेलमध्ये न राहता वेगळ्याच हॉटेलमध्ये राहणं असे अनेक प्रकार निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घडले। त्याला आळा घालण्यासाठी यंदा आयोगानं वाहनांमध्ये जीपीएस सक्तीचं केलंय। गाड़ियों में कुछ रिजर्व ईवीएम्स होती हैं। जैसे इलेक्शन कमीशन की गाइडलाइंस थी कि जैसे जैसे ईवीएम जहाँ जा रही है उनकी ट्रैकिंग बड़ी इंपॉर्टेंट है। कहीं कोई ईवीएम जिस डेजिग्नेटेड लोकेशन पे उसको नहीं जाना, वो ईवीएम वहाँ पर ना पहुंचे, इसके लिए एक ट्रैकिंग सिस्टम बनाया गया है। हर गाड़ी में एक ट्रैकिंग डिवाइस लगाई गई है। जैसे वो मूव करेगी, जिस रूट पे वो मूव करेगी, उसका इंटीमेशन और उसका रूट मैप मेरे ऑफिस में रिफ्लेक्ट होता जाएगा। मोदींच्या अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या स्टेजवर गेले खरे, पण त्यांनी भाजपात प्रवेश काही केलाच नाही। विजयदादांच्या या तिरक्या चालीमुळे सोलापूर जिल्ह्यातले पवार समर्थक पुरते गारज झालेत। पाहुयात विजयदादांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय। अकलूजच्या सभेत विजयदादा हे असे सगळ्यांच्या आधीच स्टेजवर येऊन बसल्यानं अनेकांना वाटलं की मुलगा रणजित पाठोपाठ आता विजयदादाही एकदाचे भाजपत डेरे दाखल झाले। पण सभा संपेपर्यंत विजयदादांच्या अधिकृत भाजप प्रवेशाची घोषणा काही झालीच नाही। पण या सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि रणजितदादांनी मात्र विजयदादांच्या 75चा सत्कार सोहळा मात्र आवर्जून घडवून आणला, तोही पंतप्रधानांच्या हस्ते। एवढंच नाही तर मोदींनी विजयदादांचं आवर्जून कौतुकही केलं। महाराष्ट्र के वरिष्ठ नेता जिन्होंने 50 साल महाराष्ट्र के लिए खपा दिए, उनके 75 साल पर विजय सिंह मोहिते दादा पाटिल जी का मुझे स्वागत सम्मान करने का अवसर मिला। मैं स्वयं को भाग्यशाली मानता हूं। विजयदादांनी मोदींच्या स्टेजवर जाऊनही भाजपत प्रवेश का केला नाही याबद्दल आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी नेहमीप्रमाणेच हे असं कोड्यात टाकणारं उत्तर दिलं। तुम्ही भाजपच्या स्टेजवरती गेलेला आहात, लोकांना उत्सुकता आहे की अधिकृतपणे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश कधी घेणार आहात? आता मुख्यमंत्र्यांनी मला बोलवलं होतं, सत्कार करतो सांगितलं, सत्कार केला नाही माझा, त्यामुळे काय विषय नाही। पण अशी रणनीती का आहे, अजूनही तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का करत नाहीत? कारण तुम्ही भाजपसाठी प्रचार तर करत आहात, आता माड्यामध्ये जे उमेदवार आहेत रणजित यांच्या पाठीमागे आपण शक्ती तर उभी केलेली आहे, कार्यकर्ते करतात काम त्यांचं।
विजयदादा हे खरं तर जितकं संयमी तितकंच मुरब्बी राजकीय नेतृत्व. म्हणूनच पवारांनीही यापूर्वीच जाहीर करून टाकलंय की आपण स्वतःहून त्यांच्यावर अजिबात शिस्तभंगाची कारवाई करणार नाही. तुम्हाला वाटत नाही मग आता विजयसिंग मोहिते पाटील आपल्या विरोधात काम करतील? नाही, असं आहे की चिरंजीव गेल्याच्या नंतर विजयदादाच्या रस्त्याने गेले आणि त्याच्यात आम्हाला स्वच्छ दिसतंय की ते त्याच दिशेने जाणारे काम करणारे, आम्ही ते स्वीकारलेलं आहे. मग त्यांच्यावर कारवाई का नाही करत जर एवढं दिसतंय तर? हे की ते आता राहणारच नाही पक्षात. इतकी वर्ष आपल्यावर राहिली, आमचे सहकारी आहेत, इतर ठिकाणी आम्ही एकत्र काम करतो, सहकार्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही एकत्र काम करतो, तिथं आम्ही राजकारण आणत नाही. प्रवरा लोणीचं विखे आणि अकलूजचं मोहिते ही दोन्हीही घराणी राज्यात राजकारणात आता कट्टर पवार विरोधक बनली आहे. या दोघांनीही आपल्या मुलांना भाजपत धाडल्यानंतर आपापल्या बालेकिल्ल्यात थेट पंतप्रधानांच्या सभा लावून पवारांना योग्य तो संदेशही दिला. पण हे दोन्ही मुरब्बी नेते आपले मूळ पक्ष काही केल्या सोडायला तयार नाहीत आणि त्यांचे पक्षही त्यांना काढायच्या भानगडीत पडताना दिसत नाही. त्यामुळे हे राजकीय त्रांगडं किमान विधानसभेपर्यंत तरी असंच चालू राहणार असं सध्या तरी दिसतंय. अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकलूज. गेल्या काही दिवसातलं माढ्यातलं सगळं राजकारण असो किंवा आजची मोदींची सभा असो, या सगळ्यामध्ये तिथल्या पाण्याचा प्रश्न सातत्यानं गाजत राहिला. काँग्रेस राष्ट्रवादीवर ते नेते सगळे टीका करत राहिले. दरम्यान माढ्यातील पाण्याचा प्रश्न आम्हीच सोडवल्याचा दावा अजित पवारांनी केला. बारामतीच्या सभेत ते बोलत होते. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना रखडल्याचा दावा रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला. त्यामुळेच आपण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं रणजितसिंह मोहिते पाटलांनी म्हटलं होतं. त्याला आज अजित पवारांनी उत्तर दिलंय. ऐकूया. आणि पंतप्रधान असं कसं बोलता? तुम्ही एवढ्या मोठ्या देशाचे पंतप्रधान आहात. पवार इतक्या वेळा मुख्यमंत्री होता तरी माढ्यासारख्या दुष्काळी भागाच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही? अहो, माढ्याच्या परिसरामध्ये आज पाणी आलंय म्हणून माढा सहकारी साखर कारखाना किती हजार टनांनी चालतो? 12,500 टनांनी. किती? 12,500 टनांनी. आणि हे म्हणतात की माढ्याचा दुष्काळाचा प्रश्न सोडवला नाही. आता 12,500 टन कशाला म्हणतात? अहो, केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही, विरोधक कसं सोडवणार? काय सांगाल, कशासाठी हा निर्णय घेतला? केवळ जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हे एक कारण आहे का आणखीन काय कारण आहे? स्थिरीकरणाचा घेतला ना रणजितदादांनी, आणि आम्ही 5 वर्षापासून नागपूर जायला लागलो, प्रयत्न करतोय, पण ते झालं नव्हतं. आता मान्य केलं मुख्यमंत्र्यांनी. बुलढाण्यातल्या नांदुरा शहरातल्या एसटी स्टँडवर सैराट चित्रपटातलं एक दृश्य प्रत्यक्षात बघायला मिळालं. एसटी स्टँडवर आलेल्या प्रेमी युगुलाला मुलीच्या कुटुंबियांनी गाठून बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घटनेची पोलिसात तक्रार नसल्यानं कारवाई झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित तरुणी आपल्या प्रियकरासोबत एसटीची वाट बघत बसली होती. मात्र या मुलीच्या घरचे आले आणि त्यांनी मुलाला आणि मुलीला बेदम मारहाण केली. अत्यंत अमानुष पद्धतीनं यांना मारहाण केली आणि हा व्हिडिओ तिथल्याच एका प्रवाशानं कॅमेऱ्यात कैद केला. आता एक वेगळी बातमी. तुम्ही रस्त्यानं जात असताना अचानक तुमच्या समोर जर 20 सिंहांचा झुंड आला तर नुसता विचार केला तरी अंगाचा थरकाप होतो. मात्र गुजरातच्या अमरेली परिसरात असाच 20 सिंहांचा कळप नजरेला पडला. जंगल सोडून हा कळप गावाच्या दिशेने निघाला होता. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आमचा खास कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे. पण जाता जाता वेळ झाली आहे आमचा नेता ॲपवरून विचारलेल्या प्रश्नाची. आजचा आमचा प्रश्न होता, बेताल नेत्यांवर प्रचारबंदीची कारवाई पुरेशी आहे का? तर 60% लोकांचं म्हणणं आहे होय, तर 39% लोकांना वाटतंय की अजून कठोर कारवाई करा.